नमस्कार स्वामी भक्त हो. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, कैलास पर्वतावर एक दिव्य सकाळ उगवली होती. भोवती शुभ्र हिमाच्छादित पर्वत, मंद वाहणारा गंधर्व वारा आणि त्या शांत वातावरणात भगवान महादेव ध्यानात मग्न बसले होते. त्यांच्या जवळ माता पार्वती बसल्या होत्या. परंतु त्या दिवशी माता पार्वतीच्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता. जगात असंख्य लोक दुःख भोगतात. काही लोक सुखात असतात, काही लोक खूप मेहनत घेऊनही अपयशी ठरतात, तर काहींना सहज यश मिळते. हे सगळं का होतं? माता पार्वती नम्रतेने महादेवांना विचारतात, प्रभू, तुम्ही देवांचे देव महादेव आहात. सृष्टीचे निर्माण, पालन आणि संहार सर्व तुमच्या इच्छेने चालते. पण एक गोष्ट माझ्या मनात वारंवार येते, मनुष्याला त्याच्या कर्माचा भोग का भोगावा लागतो? जर तुम्ही सर्व शक्तिमान आहात, तर तुम्ही एखाद्या माणसाचं दुःख एका क्षणात दूर का करत नाही? आणि आणखी एक प्रश्न, मनुष्याचं नशीब आधीच लिहिलेलं असतं का, की मनुष्य स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःचं नशीब बदलू शकतो? महादेव हळूच स्मित करतात. त्यांच्या डोळ्यात करुणा आणि ज्ञानाची अमर्याद गहराई होती. महादेव म्हणाले, देवी, तू विचारलेला प्रश्न फार मोठा आहे. हा प्रश्न प्रत्येक युगात प्रत्येक माणसाच्या मनात येत असतो. आज मी तुला कर्म, नशीब आणि प्रयत्न यांचं रहस्य सांगतो. महादेव पुढे सांगू लागले, देवी, या सृष्टीमध्ये एक अटळ नियम आहे, तो म्हणजे कर्माचा नियम. जे बीज पेरलं जातं तेच फळ उगवतं. जर एखाद्या शेतकऱ्याने आंब्याचं बीज पेरलं तर त्याला आंबाच मिळेल, त्यातून कधीच नारळाचं झाड उगवणार नाही. तसंच मनुष्याच्या आयुष्यातही असतं. मनुष्य जे कर्म करतो त्याचं फळ त्याला कधी ना कधी मिळतंच. माता पार्वती विचारतात, पण प्रभू, काही लोक खूप चांगले असतात तरी त्यांना दुःख का भोगावं लागतं? महादेव म्हणाले, देवी, कारण मनुष्याचं आयुष्य फक्त एका जन्माचं नसतं. मनुष्य अनेक जन्म घेतो आणि प्रत्येक जन्मात केलेली कर्मे त्याच्या सोबत राहतात. जसं एखाद्या बँकेत आपण पैसे जमा करतो, तसंच प्रत्येक कर्म हे एक जमा असतं. चांगलं कर्म म्हणजे पुण्य जमा होतं, वाईट कर्म म्हणजे पाप जमा होतं आणि योग्य वेळ आल्यावर त्याचं फळ मिळतं. माता पार्वती म्हणाल्या, म्हणजे मनुष्याचं नशीब त्याच्या पूर्वजन्माच्या कर्मांनी ठरतं. महादेव उत्तरले, हो देवी, पण गोष्ट पूर्ण सत्य नाही. पार्वती आश्चर्याने विचारतात, पूर्ण सत्य नाही म्हणजे? महादेव म्हणाले, मनुष्याचं नशीब 3 गोष्टींनी बनलेलं असतं. पहिली गोष्ट पूर्वजन्माचे कर्म, दुसरी गोष्ट या जन्मातील कर्म आणि तिसरी गोष्ट मनुष्याची इच्छा आणि प्रयत्न. पूर्वजन्माचे कर्म हे बीज असतं, पण त्या बीजाचं झाड कसं वाढेल हे वर्तमानातील कर्म ठरवतं. महादेव एक उदाहरण देतात. समजा 2 माणसांना एकसारखं बीज दिलं. एकाने ते सुपीक जमिनीत पेरलं, त्याला पाणी दिलं, काळजी घेतली, आणि दुसऱ्याने ते कोरड्या जमिनीत टाकून दिलं. दोघांचं बीज सारखं असलं तरी परिणाम वेगळा होईल. म्हणूनच देवी, नशीब हे पूर्णपणे निश्चित नसतं. मनुष्याच्या प्रयत्नांनी त्यात बदल होऊ शकतो. माता पार्वती म्हणाल्या, म्हणजे मनुष्य स्वतःचं नशीब स्वतः बदलू शकतो? महादेव म्हणाले, हो, पण त्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिली, योग्य विचार, दुसरी, योग्य कर्म आणि तिसरी, देवावर विश्वास. महादेव पुढे म्हणाले, देवी, अनेक लोक फक्त नशिबाला दोष देतात. ते म्हणतात, माझं नशीबच खराब आहे, पण ते स्वतःला विचारत नाहीत की मी काय करत आहे. जर एखादा माणूस रोज आळशीपणा करतो, काम करत नाही आणि नंतर म्हणतो की माझं नशीब खराब आहे, तर ते योग्य आहे का? माता पार्वती हसत म्हणाल्या, नाही प्रभू. महादेव म्हणाले, म्हणूनच मी म्हणतो, नशीब हे माणसाच्या कर्मानेच घडत असतं. देव मार्ग दाखवतो, पण चालायचं काम मनुष्यालाच करावं लागतं. महादेव पुढे एक कथा सांगतात. एकदा एक मनुष्य नदीत बुडत होता. तो मोठ्या आवाजात देवाला हाक मारत होता, देवा, मला वाचवा. थोड्याच वेळात एक नाव आली. नाविक म्हणाला, ये, मी तुला वाचवतो. पण तो माणूस म्हणाला, नाही, देव मला वाचवेल. थोड्या वेळात दुसरी नाव आली. त्याने पुन्हा नकार दिला आणि शेवटी तो बुडून मेला. मृत्यूनंतर तो देवाला म्हणाला, मी तुला इतक्या वेळा हाक मारली, तू मला वाचवलं का नाहीस? देव म्हणाला, मी तुला वाचवण्यासाठी 2 वेळा नाव पाठवली, पण तूच त्यात बसला नाहीस. महादेव म्हणाले, देवी, देव माणसाला संधी देतो, पण त्या संधीचा उपयोग करणं हे माणसाच्या हातात असतं. माता पार्वती आता समाधानी झाल्या. त्या म्हणाल्या, प्रभू, आता मला समजलं, नशीब हे पूर्णपणे निश्चित नसतं आणि पूर्णपणे आपल्या हातातही नसतं.
महादेव म्हणाले, बरोबर देवी. नशीब म्हणजे भूतकाळाचं कर्म आणि वर्तमानाचा प्रयत्न म्हणजे भविष्यातील नशीब. म्हणूनच जो मनुष्य आज चांगले कर्म करतो तो उद्याचं नशीब स्वतः लिहित असतो. महादेव शेवटी म्हणाले, देवी, मनुष्याने कधीही नशिबाला दोष देऊ नये, कारण नशीब हे दगडावर कोरलेलं नसतं, ते दररोज आपल्या कर्माने बदलत असतं. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलायचं असेल तर आजपासून तुमचे विचार बदला, तुमची कर्मे बदला आणि देवावर विश्वास ठेवा. कारण नशीब देव लिहितो, पण शाई मात्र आपल्या कर्माची असते. आणि महादेवांचे हे शब्द ऐकून माता पार्वती शांतपणे महादेवाकडे पाहू लागल्या. त्यांच्या मनातील सर्व प्रश्न जणू विरघळून गेले होते. त्यांना आता समजलं होतं की मनुष्याच्या आयुष्यातील सुख दुःख हे केवळ नशिबावर अवलंबून नसतं, तर त्याच्या कर्मावर, विचारांवर आणि प्रयत्नांवरही अवलंबून असतं. महादेव पुन्हा म्हणाले, देवी, या पृथ्वीवर जन्म घेणारा प्रत्येक मनुष्य आपल्यासोबत पूर्वजन्माची काही कर्मे घेऊन येत असतो. परंतु त्या कर्मापेक्षा मोठी शक्ती आहे वर्तमानातील जागरूकता आणि प्रयत्न. जो मनुष्य सत्य, परिश्रम आणि श्रद्धेच्या मार्गावर चालतो त्याचं जीवन हळूहळू बदलू लागतं. कधी कधी बदल लगेच दिसत नाही, पण काळाच्या ओघात त्याचे पुण्य फळ देतच असतं. म्हणूनच मनुष्याने कधीही निराश होऊ नये. कठीण परिस्थिती आली तरी धैर्य सोडू नये, कारण अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. माता पार्वती नम्रतेने म्हणाल्या, प्रभू, आज तुमच्याकडून मला एक अमूल्य ज्ञान मिळाले. महादेव शांत स्वरात म्हणाले, देवी, हे ज्ञान प्रत्येक मनुष्यापर्यंत पोहोचले पाहिजे. कारण जेव्हा मनुष्याला कर्माचा नियम समजतो तेव्हा तो वाईट कर्म करण्यापासून दूर राहतो आणि चांगल्या मार्गावर चालू लागतो. आणि मित्रांनो, हीच महादेवाची शिकवण आहे. नशिबाला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या कर्माकडे पहा, कारण भविष्यातील नशीब आजच्या कर्मांनीच तयार होत असतं. जर महादेव आणि पार्वतीचा दिव्य संवाद तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला अशाच दिव्य कथा, आध्यात्मिक रहस्य आणि महादेवाचे गूढ ज्ञान ऐकायला आवडत असेल, सुंदर अशा स्वामी परिवाराचा भाग बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा दिव्य संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून हा व्हिडिओ शेअर करा. हर हर महादेव.